आज नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 68 उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचेच बिनविरोध होतात. विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध होत नाही. अशी सत्ताधारी पक्षाची काय जादू आहे? सातत्यानं हिंदू मुस्लिम ज्या देशाच्या राज्यकर्त्यांनी आणि राज्याच्या राज्यकर्त्यांनी सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक हे आमचे लोक आहेत असं सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त समजण्याची गरज आहे. असं आहे की आता निवडणुका संपवूनच टाकायचं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा घाट आहे. आज नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 68 उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचेच बिनविरोध होतात. विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध होत नाही. अशी सत्ताधारी पक्षाची काय जादू आहे? याचा अर्थ आता निवडणुका ह्या निपक्षपातीपणे, निवडणुका ह्या कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न घेता त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या जातील याच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. पण तरी देखील आम्ही जी मंडळी आहोत ती मंडळी लोकशाही मानणारे आहोत. आम्ही जी मंडळी आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत. आम्हाला कळतं आहे की ह्या चोऱ्या दिवसांगणी व्हायला लागलेल्या आहेत, तरीसुद्धा लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही सगळी मंडळी या निवडणुका ताकदीनं लढवतोय आणि त्याला सर्वसामान्य मतदार हा 100% पाठिंबा देऊन यश आमच्या बाजूला आहे. निष्ठावान उमेदवार भगवान काय कसं म्हणाल तुम्ही बघतात आणि काय हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे. केवळ आमच्या पक्षाची ताकद आहे असं नाही, हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे. सातत्यानं हिंदू मुस्लिम ज्या देशाच्या राज्यकर्त्यांनी आणि राज्याच्या राज्यकर्त्यांनी सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक हे आमचे लोक आहेत असं सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त समजण्याची गरज आहे. विरोधक राजकारणाकरता कदाचित टीका टिप्पणी करतील, पण सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या धर्मामध्ये जातीमध्ये फूट पाडले. त्याच वेळेला आमच्या समीर बागवानांसारखे लोक ठामपणे गेले 30 वर्ष शिवसेनेच्या पाठीमागे आहेत. याचा अर्थ 30 वर्ष त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व मान्य आहे आणि अशी माणसं जोपर्यंत पाठीशी उभी आहेत तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं मरण नाही. काही पार्टी पैसा वाटप करत आहे, कसं प्रकार तुम्ही बघता? काही कशाला? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षानंच एकमेकाचे पैसे पकडून दिले. सत्ताधारी पक्षाचे लपून छपून राहिलेलं नाही. ऑन कॅमेरा त्यांनी भरलेल्या बॅगा दाखवल्या. काही लोक हे करोडो रुपये वाटतायत. मला हाच देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नोटाबंदी केलीत ना, देशातली कुठंही रोकड शिल्लक राहता कामा नये, नोटा शिल्लक राहता कामा नये, याकरता तुम्ही नोटाबंदी केलीत ना. मग ह्या नोटा येतात कुठून? ह्या नोटा येतात कुठून की ज्या नोटा अगणित आहेत अशा प्रकारच्या नोटा वाटप कुठल्याही निवडणुकीमध्ये झालं नाही. हे सगळे म्हणत आहेत. आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही. मीडिया घाबरत का होईना तेच म्हणतोय. विरोधक आपसामध्ये बोलत असताना तेच म्हणतायत. काल अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले? शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रचंड पाऊस पडेल. पाऊस कसला पडेल? तो ढगाचा पाऊस नाही तर पैशाचा पाऊस पडेल. याचा अर्थ प्रचंड पैशाचा वापर होऊन लोकांची मनं जिंकून निवडणुका जिंकण्याचा कारभार आता संपला. पैसा फेकून लोकांना पैसा फेकून नाही तर दमदाटी करून, पैसा फेकून नसेल तर त्यांच्या कुटुंबियांचा छळ करून काय मानखुर्दल्या पवारबाईंना आज मुलाखत दिली. काय मुलाखत दिली? तिला जबरदस्तीनं राज्याच्या विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष फोन करतात आणि दम देतात. तिच्या नवऱ्याला रात्री 12-1 वाजता किडनॅप करतात विधानसभेचे अध्यक्ष. अरे ह्या राज्यात चाललंय काय? आणि म्हणून सामान्य माणूस पेटून उठेल त्या दिवशी ह्यांची सत्ता ही भ्रष्ट सत्ता उलटून टाकेल. धन्यवाद.